लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सातपूर गावात गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या पारंपरिक 12 गाड्या यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी केली। यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियोजन चोख राहावे यासाठी संबंधित विभागांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। गुढीपाडव्याला सातपूरमध्ये सालाबादप्रमाणे मोठी यात्रा असते, ज्यामध्ये 12 गाड्या उडण्याचा सोहळा आकर्षणाचे केंद्र असतो। या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली। यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, पथदीप, अतिक्रमण आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या संदर्भाने सातपूर गावामध्ये सालाबादप्रमाणे जी गुढीपाडव्याच्या निमित्तानं 12 गाड्यांची यात्रा आहे, त्या निमित्तानं पोलीस असेल, महानगरपालिका असेल आणि सर्व तिथले स्थानिक आपले लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक मंडळी आहेत आणि सर्व समस्त ग्रामस्थांच्या सोबत आम्ही यात्रा कमिटीच्या सोबत पाहणी केली। तर एकंदरीत ही फक्त पूर्व पाहणी आहे। याच्यामध्ये काही ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे ज्यामध्ये रोड असेल, लाईट असेल, सिक्युरिटी अरेंजमेंटच्या दृष्टिकोनातून काही सूचना असतील किंवा ट्रॅफिक डायव्हर्जन असेल, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आहे। त्यानुसार संबंधित सर्व एजन्सी जे आहेत त्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि सर्वजण त्या ठिकाणी त्यांचं काम करतील आणि ह्या केलेल्या कामाचा देखील आम्ही परत आढावा घेऊन त्या ठिकाणी सर्व भाविकांना, म्हणजे फक्त सातपूरच नाही तर नाशिक पूर्ण शहरातील जे पण समस्त भाविकजन या ठिकाणी येतील त्यांना सगळ्यांना कशी सुसह्यता होईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला। मिरवणूक मार्गावरील छोटे मोठे अडथळे आणि अतिक्रमणामुळे भाविकांना त्रास होऊ शकतो असे कमिटीने निदर्शनास आणून दिले। यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पाडव्याच्या 2-3 दिवस आधी सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। तयारी चालू आहे, त्या तयारीच्या निमित्त आता एसीपी साहेब, नाशिक सातपूरचे PI वगैरे आणि महापालिकेचे काही अधिकारी वर्ग आहे, आम्ही सर्वांनी पूर्ण गावाचा जो आमचा गणेशाचा मिरवणुकीचा मार्ग आहे त्याची पाहणी केलेली आहे। छोट्या मोठ्या अडचणी आहे, आम्ही त्यांच्या सर्व निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की पाडव्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर ह्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही करू। त्यानंतर पोलीस प्रशासनाचा जो विषय, तर पोलीस प्रशासनाने जिथे जिथे मॉब गर्दी जमा होते अशा ठिकाणी आम्हाला त्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही सर्व यात्रा कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना सर्वांना आमच्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्या सर्व त्यांना निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। त्याच्या मंदिराचा जो मुद्दा आहे तिथे आजूबाजूला जे काही अतिक्रमण वगैरे झाले त्याही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। साहेबांनी आम्हाला तसं आश्वासन दिलंय की या सर्व गोष्टी यात्राच्या 2 दिवस अगोदर आम्ही पुन्हा एकदा पाहणी दौरा करून या 100% याचा करण्याचा प्रयत्न करू। या पाहणी दौऱ्याप्रसंगी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष भारत घाटोळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र भदुरे, सोपान बंदावणे, कार्याध्यक्ष किरण निगळ, नगरसेवक नितीन निगळ, रवी काळे, यात्रा उत्सव समितीचे आयोजक शांताराम निगळ, प्रकाश निगळ, गोकुळ निगळ, शिवाजी भदुरे, प्रकाश मौले, सचिन काळू घाटोळ आणि सातपूर ग्रामस्थ यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी।